शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात परभणीत आंदोलन, आहेरवाडी शिवारात शेतकऱ्यांचं आंदोलन। मुख्यमंत्र्यांना चांगली बुद्धी देव, शेतकऱ्यांच्या हितासाठी विठ्ठलाला साकडं। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी शिवारात होणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं। या महामार्गामुळे शेतकऱ्यांची शेती जमीन जाण्याची भीती निर्माण झाली असून त्यामुळे ते भूमिहीन होण्याच्या उंबरठ्यावर आले आहेत। शेतकरी आंदोलनात वृद्ध महिला आणि लहान मुलंही सहभागी झाले असून या आंदोलनाला आता भावनिक वळण मिळालं आहे। मला 6 मुलं होतं, 6 मुलाला 6 एकर रान आहे, त्याच्यातलं 4 एकर रान जाऊ लागल्यावर आम्ही काय खावावं? आमचे लेकरं देश उधडीला हिंडतील म्हणून आम्ही देणार नाही तर कोणी जर आलं तरी बी आम्ही कोणाला शेत देणार नाही तर आमचं शेत आम्हालाच पाहिजे आहे। आमचे 4 लेकरं कुठं जगतील, कुठं राहतील, रस्त्यावर येतील काय? आमचे रस्त्यावर आणायचे कारण करू नये, असे निवडून दिलं म्हणून शेनी का आमच्यावर एवढाले जुल्म करावं काय? जुल्म करायचे काय कारण नाही तर एवढा जुलूम करू नये। शेतकरी दबून राहतात म्हणून शेनी एवढं इतकं लगे आणावं काय माणसावर? आणू नाही। मी आहेरवाडी गावातील एक शेतकरी महिला आहे। आम्हाला या शक्तीपीठ महामार्गाचा काही एक उपयोग नाही। आम्हाला शक्तीपीठ पाहिजे नाही। आम्ही आजवर 10 एकर 20 एकर वाले शेतकरी होतो, ते आता 20 गुंठ्यावर येऊन थांबलो आहेत। तरी 20 गुंठे पण जमीन आमची ही महामार्गात जायची म्हणजे हे आमच्यावर खूप जुलूम होत आहे। आम्हाला सरकारने 10 लाख का 20 लाख 50 लाख जरी दिले तरी आम्ही कुंकाच्या कपाळा इतकी सुद्धा जमीन या सरकारला देणार नाहीत। जर सरकारने जमीन आमचा घेण्याचा जर विचार करीत असेल तर आम्ही एक जण आत्महत्या करू। देवा दादा, तुम्हीच आम्हाला 1,500 रुपये देता आणि तुम्हीच आज आमच्यावर एवढा अन्याय करता। आम्हाला फक्त 1 हेक्टर शेती आहे, त्याच्यामध्ये 3 मुलं आहेत, त्याला किती येते शेती? आज शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न होईन तर त्याला नोकरी नाही। आम्ही असंच थोडंफार त्याला शिकवलेलं आहे। तुम्ही तिकडं पुणे मुंबईला कंपन्या काढलेल्या आहेत, इकडं परभणी नांदेडला एखाद्या कंपन्या आधी काढा आणि तुम्हाला जर रोडच न्यायचा आहे तर मग त्याचा विचार करा। आधी शेतकऱ्याच्या मुलाचा विचार करा।